9:10 वाजले. काय आणलं तू? काय आणलं दुकानावर या टायमाला? काय आणलं? इकडे इकडे माल घातले, बघू दे तू. बघू दे माल घातले का? इकडे 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 ये तू पहिले इकडे. काय तुटलं बघू दे. काढू नको आता. हा त्याला हा जोडता ते, काढू नको. शुभांगी काय चाललंय? भाजी बनवून ऐकू आलं नाही, जोरात बोल. काय भाजी बनवते अजून जोरात? आवाज लई दमले ना त्याच्यामुळे आवाज येत नसेल. भाजी बसू दे, माझे पाय दुखायला लागलेत. वांग्याची भाजी. वांग्याची भाजी? तुमचे पाय दुखताय? हा दुपारी झोप घेऊन दुपारी आलतो घरी, झोपलो होते असं. मला इथले अर्धा घंटा झोपलो असं आज, माहिती आहे का? लेकर झोपले होते मात्र मी लगेच चेवा आला मला. रात्री लाईट गेली ती त्याच्यामुळं काय झोप झाली नव्हती रात्री. मग दुपारी थोडं आलतो घरी. शुभांगीनं मस्त आज नारळ कापले. 400 नारळ आलं होतं आज. नारळ 400मधले आता 150 कटले असन बहुतेक, असा अंदाज बा. काय मोजले नाही. 100-150च्या जवळजवळ कटले असन. लसूण सुद्धा सोलताय ना माहिती का हातावर आता. शुभांगीने लय नारळ कापले आज, खरंच ग. कमीत कमी तू 50-60 नारळ कापले असत असा अंदाज मग. बघली इकडे काय कशी भरी बनवली की कशी? साधी बनवली. जाऊ दे बनवते या सवानी. शुभांगी म्हणे आणि आमचं घरी पीठ संपलं होतं आज, तर लेकरांना म्हणलं होतं तुम्ही दळून आणून ठेवा. लेकरांनी दळून आणून ठेवलं 5 किलो. गहू संपले, आपलं पीठ संपलं होतं गव्हाचं. आता हां काय काय आहे फ्रीजमध्ये? कॅडबरी आणली का? पण आता येत्या वेळेस आम्ही भाकरीच आणल्या. भाकरी आणल्या आज, पार्सल भाकरी आणल्या. जाऊ द्या म्हणलं शुभांगी पण भाजी बनवतो आणि भाकरी घेऊन जाऊ म्हणे आपण पार्सल. बाजरीच्या भाकरी आणल्यात हे बघा इथे. कॅडबरी बघू कोणती कॅडबरी आणली तू? फाइव काही खायचं नाही रे असं बाहेरचं हेडांना. बिट्टी आणले. आता उन्हाळ्याची बाजरी चांगली नसते खायला, हां गरमीची असते. हां का? ज्वारी ज्वारी चांगली आहे. उद्या काय करू आपण? 5 किलो ज्वारी आणू, दळून आणू 5 किलो. ठीक आहे. आणि आज खूपच उशीर झाला जरा. नेमकं दुकान बंद केले आता. 9:15 वाजलेत. आता भाजी बनवून लगेच जेवण करायचं आहे. पाणी बरोबर नव्हतं वाटलं आज. दिवा लावला जारचं. दिवा लावला नाही सागर तू दिवा काढून लावला रे? देवाला दिवा लावला नाही. दिवा लावायचा असतं ना. उशीर झाला तर आम्ही लावून ठेवायचा दिवा म्हणून. बघू दे काय टाकायचं ते. नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना असे आमचे छोटे छोटे, तर आम्ही लाईक करत जा व्हिडिओला. कारण का आम्ही जे खरं आहे ते दाखवायचा प्रयत्न करतोय आमच्या चॅनलवरती. शुभांगी बरोबर ना? शुभांगीनं आज लय हात दुखत असेल तिचा. हे का दुकानात हात दुखणं असं असं पकडू देणं असं हे काळोखच झालं बघा. हा का? हात दुखणं. नारळ बरे विकले. नारळमध्ये जरा भेटले असतात आम्हाला बऱ्यापैकी पैसे असा माझा अंदाज. आणि आज खर्च पण बराच झाला. पेट्रोल टाकलं गाडीला. गिराईक पण होता. गिराईक बी होतं नारळाला आणि पेट्रोल टाकलं. खर्च बी त्याला जास्त आला. आज 400 रुपये खर्च झाला टोटल. पेट्रोल वगैरे टाकलं. दादू सागर घरी होते त्याच्यामुळे आज खर्च झाला. खर्च होतेच. 150 रुपयात पेट्रोल टाकलं ना का? ते 150 रुपये वाढले ना. ते काय पाणी? पाणी भरून ठेवलं. हा का? चला आता काय भाजी बनवून लगेच जेवण करू. आराम करतो. रात्री झोप नसल्यामुळं थोडंसं हे व्हायले. लेकरं काय काय करायला तुम्ही रे?
चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि असेच आमचे व्हिडिओ बघत जा. शेंगदाणे टाकू नये. शेंगदाणे टाक ना. शेंगदाणे टाकल्याशिवाय चांगली होत नाही का भाजी? मिक्सरमध्ये बारीक कर ना. खलबत्त्यात कुटायली मग. आणि मला पण काय आज जास्त थकल्यासारखं वाटायला लागलं, त्याच्यामुळं काय माझी बी इच्छा नव्हती व्हिडिओ बनवायची. पण म्हणलं जाऊ द्या, आपण काय करतो रोजच्या रोज थोडं दाखवलं पाहिजे, तुमच्या बी लक्षात आलं पाहिजे आम्ही काय करतोय काय नाही, म्हणून व्हिडिओ बनवतो. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि आजची तारीख आहे, तारीख किती आहे का? 21 आहे. आज 21 तारीख. हां. आणि वार कुठला आहे? वार सोमवार आहे आज. हा सोमवार आहे का? बरं ते लक्षात राहिले. आता तारीख पण पटकन सांगायला लागलीस, वार पण पटकन सांगायला लागलीस. चला मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि खूप खूप आभारी तुमचे. चॅनलला सबस्क्राईब करा दादा प्लीज, कारण का आम्ही पुढं चालून आमचे व्हिडिओ चांगले आम्ही व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू. जे आहे ते तुम्हाला खरं दाखवण्याचा प्रयत्न करू. कुठं बाहेर फिरायला गेलं ते पण सध्या तर काय जाणं होणार नाही फिरायला, तुम्हाला माहिती आहे. धन्यवाद. चला.